नमस्कार, मी विजय निंबाळकर. तरुण भारत न्यूज बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आता पाहूयात ठळक घडामोडी. कंगराळी बुद्रुक परिसरात गांजा या नशेली पदार्थाची खुलेआम विक्री, मटका जुगाराचंही सुळसुळाट, तर गावठी दारूचीही खुलेआम विक्री होत असल्यामुळे पालक वर्गातून चिंतेची बाब बनली आहे. पोलीस खात्याच्या कारभाराबद्दलही नागरिकातून शंकेची पाल चुकचुकत असल्यामुळे तसेच झटपट पैसा कमवणाऱ्या नादापायी अवैध व्यवसाय करून हजारो तरुणांना व इतरांना व्यसनाधीन बनवणाऱ्या व्यसन कधी घालणार, अशा प्रतिक्रिया पालक वर्ग व व्यसनमुक्ती कार्यकर्त्यातून व्यक्त करण्यात येत आहे. बीके कंगराळी पंचायत व्याप्तीत येणाऱ्या गौंडवाड गावच्या विकासाकडे ग्रामपंचायतीने वर्षानुवर्ष दुर्लक्ष केले असून ग्रामदैवत भैरवनाथ मंदिर परिसरात व मंदिराच्या बाजूने जाणाऱ्या रस्त्यावर सध्या चिखलाचं साम्राज्य पसरून गटारेही तुंबली आहेत. त्यामुळे गावकऱ्यांमध्ये संताप व्यक्त होत आहे. ग्रामदैवत भैरवनाथ मंदिरच्या बाजूने जाणारा रस्ता झापरवाडीला जातो. याच रस्त्यावर गटारीचे पाणी तुंबून राहिल्यामुळे गटारी व मुख्य रस्त्याचा विकास झालेला नसल्यामुळे गावकऱ्यांना नाहक त्रास सोसावा लागत आहे. पंचायतीने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन काम पूर्ण करावे, अशी जोरदार मागणी स्थानिक रहिवासी व गावकऱ्याकडून केली जात आहे. मागील कित्येक दिवसांपासून आनंदनगर येथील रेंगाळलेल्या नाल्याचा प्रश्न अखेर मार्गी लागला. येथील 10 पैकी 5 झोपडपट्ट्या हटवून नाला मोकळा करण्यात आलाय. महानगरपालिका अधिकाऱ्यांनी या ठिकाणी दाखल होऊन समजुतीने मार्ग काढला. यावेळी मनपा अभियंत्या लक्ष्मी निप्पाणीकर यांच्यासह महानगरपालिकेचे अन्य अधिकारी व अतिक्रमण निर्मूलन पथकाचे कर्मचारी उपस्थित होते. सध्या डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनिया यासारखे आजार बळावत आहेत. त्यामुळे सर्वत्र फवारणी करणे महत्त्वाचं आहे. काही ठिकाणी गटारीमध्ये पाणी साचून आहे, त्यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढलाय. त्याला निर्बंध घालण्यासाठी फवारणीची नितांत गरज आहे. महानगरपालिकेच्या वतीनं औषध फवारणीचं काम हाती घेण्यात आलंय. हिंदुवाडी परिसरात फवारणी सुरू असली तरी खासबाग, वडगाव, आनंदनगर परिसरातही तातडीने औषध फवारणी करावी, अशी मागणी नागरिकातून होत आहे. येळूर रोडवरील आनंदनगर, केशवनगर, अन्नपूर्णेश्वर नगर येथे ड्रेनेजचे पाणी खुल्या जागेत साचून आहे, तेव्हा त्या ठिकाणीच तातडीने फवारणी करावी, अशी मागणी नागरिक करत आहेत. बेळगाव शहर आणि परिसरात विविध ठिकाणी अपघाताची मालिका सुरूच आहे. एकीकडे रहदारी पोलिसांची सक्तीची कारवाई, खड्डेमय रस्ते, अपघात टाळण्यासाठी करण्यात येणारी जनजागृती, वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी नियम आणि अटी, या सर्व गोष्टी एकीकडे सुरू आहेत. मात्र यातून धडा घेऊन सुजाण नागरिक म्हणून वाहतुकीचे नियम पाळणे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. परंतु काही तरुण आणि अनेक दुचाकीधारक वाहतुकीच्या नियमांना कैराची टोपली दाखवत आहेत. काही दुचाकीधारक चुकीच्या मार्गाने वेगाने वाहन चालवताना दिसून येत आहेत. अशा दुचाकीधारकांवर कडक आणि सक्तीची कारवाई करणे गरजेचे आहे, असं मत नागरिक व्यक्त करत आहेत. मच्छे व उपनगरात पावसाळ्यात डासांची झपाट्याने वाढ झाल्यामुळे सगळीकडे डेंग्यू, चिकनगुनिया झालेले अनेक रुग्ण पाहाव्यास मिळत आहेत. त्यामुळेच खबरदारीचा उपाय म्हणून नागरिकांनी रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी पिराजी मेडिकल, हुंचनट्टी व महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या संयुक्त विद्यमाने मच्छे येथील कलमेश्वर मंदिर व हवळनगर येथील दत्त मंदिर येथे लसीकरण मोहीम राबवण्यात आली. युवा समितीचे अध्यक्ष अंकुश केसरकर व कार्याध्यक्ष सचिन केळवेकर यांच्यासह सुशांत कनबरकर, साईनाथ शिरोडकर, सिद्धार्थ चौगुले आदींनी परिश्रम घेतले. बेळगावच्या दिव्यांग क्रिकेटपटूची निवड कोलंब येथे होणाऱ्या स्पर्धेसाठी झाली असून दिव्यांग क्रीडापटूंना सरकारकडून कोणतेही सहकार्य मिळत नसल्याने त्यांना क्रीडा स्पर्धेसाठी जाणे अवघड बनले आहे. दिव्यांग क्रीडापटूंना सरकारने मदत करावी, सरकारी नोकरीमध्ये सुविधा द्यावी, समाजातील दानशूर व्यक्तींनी सहकार्यासाठी पुढाकार घ्यावा, असं आवाहन करण्यात आलंय. रविवारी कन्नड साहित्य भवन येथे या संदर्भात पत्रकार परिषद बोलवण्यात आली होती. या पत्रकार परिषदेत बोलताना क्रीडापटूंनी सांगितले की 8 ते 10 जुलै दरम्यान श्रीलंकेत आंतरराष्ट्रीय स्तरावरील क्रीडा स्पर्धा भरवण्यात येणार आहे. या स्पर्धेत भारतातील क्रीडापटूंची निवड झाली असून यामध्ये बेळगावच्या दिव्यांग क्रीडापटूचाही समावेश आहे. यासाठी समाजातील दानशूर व्यक्तींनी सहकार्यासाठी पुढाकार घ्यावा, असं आवाहन यावेळी करण्यात आलं. महिलांची शक्ती हीच समृद्ध भविष्याची निर्मिती. लोकमान्य घेऊन आले आहेत महिला उन्नती योजना, जी देते तुमच्या गुंतवणुकीवर 10% आकर्षक व्याजदर, फक्त 500 दिवसांकरिता. किमान गुंतवणूक 10,000 रुपये. अधिक माहितीसाठी आजच कॉल करा 1800-212-4050. योजना फक्त महिला सभासदांकरिता. नियम अटी लागू. लोकमान्य, जिथे पैसे वाढतात आणि नातं वृद्धिंगत होतं. ग्रामीण भागातील जनतेला शुद्ध पाणी मिळावे यासाठी प्रत्येक ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात पाण्याची चाचणी केली आहे. 57 ग्रामपंचायतच्या हद्दीतील पिण्याच्या पाण्याचा
पुरवठा करणाऱ्या विहिरी आणि कूपनलिकेच्या पाण्याची चाचणी केली आहे। शिवाय याबाबत अहवाल तज्ज्ञ अभियंत्यांनी पाणी पुरवठा मंडळाकडे दिला आहे। त्यामुळे येत्या दिवसात संबंधित ग्रामपंचायतचे पाणी पिण्यास योग्य आहे की नाही हे समजणार आहे। बेळगाव तालुका ग्रामपंचायतच्या कार्यक्षेत्रात 57 ग्रामपंचायतचा समावेश आहे। दरम्यान या ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील पाण्याच्या दर्जाबाबत चाचणी केली आहे। अंगणवाडीचा कारभार ऑनलाईन व्हावा यासाठी अंगणवाडी सेविकांना स्मार्ट मोबाईल देण्यात आलेत। या पार्श्वभूमीवर आता आशा कार्यकर्त्या व पर्यवेक्षकांनाही नवा स्मार्ट मोबाईल दिला जाणार आहे। प्रशासकीय कारभार सुरळीत आणि ऑनलाईन करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आलाय। लवकरच आशा कार्यकर्त्यांच्या हातात मोबाईल मिळेल अशी माहिती महिला व बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी दिली। तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकारिणीची पुनर्रचना करण्याचा निर्णय घेण्यात आलाय। या पार्श्वभूमीवर बोलवण्यात आलेल्या बैठकीत कार्यकर्त्यांची मते जाणून घेऊन 13 जणांची शोध कमिटी नेमणूक करण्यात आली असून या माध्यमातून तालुक्याच्या गावागावांना भेट देऊन कार्यकर्त्यांची संपर्क साधून गाव पातळीवर संघटना अधिक बळकट करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला। मराठा मंदिर सभागृहामध्ये या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं। बैठकीच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार मनोहर किनेकर यांच्यासह सरचिटणीस MG पाटील व तालुक्यातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। विजापूर शहरातील चालुक्यनगर येथे नवजात अर्भकाला घरच्या उंबरठ्याजवळ फेकून पळून गेल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे। रामकृष्ण हॉस्पिटलच्या पाठीमागे नवजात अर्भक BG पोलीस पाटील यांच्या घरच्या उंबरठ्यावर टाकून अज्ञात व्यक्ती फरार झाला आहे। मुलाच्या अंगावर काळ्या खुणा असून आजारामुळे तो फेकून दिल्याचा संशय आहे। घरात भाडेकरू असलेल्या विद्यार्थ्यांनी दरवाजा उघडल्यानंतर ही घटना उघडकीस आली। मृत अर्भक सापडल्याने विद्यार्थ्यांना धक्काच बसला। पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली। पोलिसांनी घराभोवतीचे CCTV तपासण्यास सुरुवात केली असून आदर्शनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली आहे। कर्नाटकातील 1ली ते 10वी विद्यार्थ्यांच्यासाठी देण्यात येणाऱ्या क्षीरभाग्य योजनेतील दुधाचे सुमारे 10 लाख रुपये किमतीची पावडर बेकायदेशीररित्या घेऊन जाणाऱ्या 2 टेम्पो कागवाड पोलिसांनी तिघांसह जप्त केल्या। सदर कारवाई शुक्रवारी रात्री कागवाड गणेशवाडी मार्गावरून सदर कारवाई केली। बागलकोट जिल्ह्यातून दुधाचे पावडर महाराष्ट्रातील शिरोळ तालुक्याकडे घेऊन जात असल्याची कबुली त्या तिघांनी दिली। जमखंडी परिसरातील अनेक हॉटेल उपग्रहाचे चहाच्या टपऱ्या यावर आहार सुरक्षा खात्याच्या अधिकाऱ्यांनी अचानक धाड टाकली। यावेळी गृहोपयोगी गॅस सिलेंडर, रंगमिश्रण चहा पावडर, टेस्टिंग पावडर आदी साहित्य जप्त केले। संबंधित हॉटेल मालकांना नोटीस बजावण्यात आली असून या कारवाईमुळे हॉटेल मालकांचे धाबे दणाणले आहेत। सरकारच्या आदेशानुसार कारवाई करण्यात येत असून परवाना नसणे असला तरी नूतनीकरण नसणे, कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी न करणे, प्लेट चमचे गरम पाण्याने न धुणे, स्वयंपाक करणाऱ्यांनी विशेष सुरक्षा वस्त्रे परिधान न करणे असे प्रकार आढळून आल्यामुळे संबंधितांना नोटीस बजावण्यात आली असून प्रत्येक 15 दिवसातून एकदा तपासणी करून पुन्हा असे प्रकार आढळल्यास यांच्या विरोधात FIR दाखल करण्यात येणार असल्याची माहिती आहार सुरक्षा खात्याच्या अधिकाऱ्यांनी सांगितली। निपाणी शहर व उपनगराची तहान भागवणारा जव्हार तलाव पूर्ण क्षमतेने कधी भरेल याविषयी अजून कोणीही काही सांगू शकत नाही। सध्या पावसाळा काही प्रमाणात सुरुवात झाली असून तरीही अजूनही संततधार सुरुवात झाली नाही। अशा परिस्थितीत आठवड्यातून एकदा पाणी मिळणे मुश्किल बनले आहे। वेदगंगा नदीला सध्या मुबलक पाणी असल्याने जव्हार तलावासाठी होणारा उपसा देखील नियमित सुरू आहे। एकीकडे होणारा तुरळक पाऊस, दुसरीकडे नियमित सुरू असलेला उपसा यामुळे जव्हार तलावाच्या पाणी पातळीत इंचाने वाढ होत असल्याचं दिसत आहे। आजचे बातमीपत्र इथेच संपले। अधिक माहिती व ताज्या घडामोडीसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल। तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत। धन्यवाद।